नमस्कार, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरती फॉलो करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही नक्की सांगा. चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. आपल्या मराठी जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला कळतील अशा भाषांमध्ये बनवते आणि मला सांगताना सोप्या पडतील अशा भाषेमध्ये. चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर तुम्ही टायटल वाचलंच आहात तर तुम्हाला कळलं असेल. तर तुम्ही बोलाल की हा काय विषय झाला, म्हणजे याच्यावरून काय व्हिडिओ बनवायचं, हे तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या खूप कन्फ्यूज आहेत की त्यांना यूट्यूबवरती यायचं आहे, यूट्यूब चॅनल खोलायचं आहे, सोशल मीडियावरती यायचं आहे. पण त्यांना प्रश्न पडला आहे की कसं काम स्टार्ट करायचं, किंवा माझ्याकडे त्या गोष्टी नाही आहेत जे लागतात, तर मी कसं स्टार्ट करू किंवा चॅनल कसं खोलू. चॅनल खोलायचा हा सेकंड पार्ट आहे. पण त्याच्या आधी म्हणजे मोबाईलवर येण्याच्या आधी खूप प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तर द्यायला हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. मला माहिती आहे की सगळ्यांना, बहुतेक जणांना माहिती असेल, पण काही लोकांना माहिती नसेल, त्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. चला तर पहिला सगळ्यांचा प्रश्न मनात येतो की माझ्याकडे मोबाईल, जसं की मी लास्ट टाईम व्हिडिओ टाकली होती तेव्हा एका ताईने मेसेज केला होता की मोबाईल कोणताही असेल तर चालतो का. तर तुम्ही बघू शकता आत्ता मी ज्या मोबाईलवरतून व्हिडिओ बनवते तो पण असा काही महागातला मोबाईल नाही, 15, 16, 17 हजाराचाच मोबाईल आहे. आणि याच्या आधी म्हणजे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला जेव्हा स्टार्ट केला तेव्हा माझ्याकडे हा पण मोबाईल नव्हता. तेव्हा त्याची क्लिअरिटी बघू शकता. माझे एकदम जुने मोबाईल आहेत ते, जुने व्हिडिओ आहेत ते. तो आय थिंक काहीतरी 11-12 हजाराचा मोबाईल होता जो माझ्याकडे सुरुवातीला होता. तो डिस्प्ले गेला त्याचा, म्हणून मी हा मोबाईल घेतला. म्हणजे खास व्हिडिओसाठी घेतला असं नाही, तो मोबाईल बंद झाला म्हणून मी हा घेतला. आणि बहुतेक जणं, सगळीजणं असं सांगतात व्हिडिओमध्ये की आयफोन वगैरे पाहिजे, तर मग त्या व्हिडिओ खूप व्हायरल होतात, लगेच चालतात. तर ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत मंडळी. ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करताय त्यावेळेला तुम्ही जर एवढा खर्च करताय तर त्याला काय मतलब नाही आहे. आपण या प्लॅटफॉर्मवर कशासाठी येतो, 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला फेम म्हणजे नाव कमवायचं असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. ह्या दोन्ही गोष्टींसाठी लोकं यूट्यूबवरती येतातच येतात. मग जर तुम्ही पहिल्यांदा खर्च केला तर मग पैसे कमवण्याच्या दृष्टीने तुम्ही कसा विचार करणार ना. म्हणजे ज्यावेळेला आपली इन्कम झिरो आहे त्यावेळेला तुम्ही आयफोन वगैरे घ्यायला गेलात तर आपल्याला ते परवडणारं नाही आहे. ज्यांची परिस्थिती आहे किंवा ज्यांच्याकडे आयफोन आहे ते चांगली गोष्ट आहे, त्यांचं काही हरकत नाही आहे. पण जर नसेल ना, तर हा कोणता मायनस पॉईंट नाही आहे की जर आपल्याकडे आयफोन नाही आहे किंवा आपल्याकडे 40-50 हजाराचा मोबाईल नाही आहे, हा कुठला मायनस पॉईंट नाही आहे. तर सुरुवात करायची तर साध्या मोबाईलनेच करा. जसं की मी त्या ताईंनी प्रश्न विचारला होता, मी त्यांना मेसेजला रिप्लाय दिला पण होता. पण तरी पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला क्लिअर झालं असेल. फक्त एवढंच की ज्यावेळेला तुम्ही पुन्हा कधी मोबाईल घ्यायला जाल ना, तेव्हा स्टोरेज आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेराची क्लिअरिटी, ह्या गोष्टी बघा. कारण की जर आपल्याला सोशल मीडियावरती काम करायचं आहे तर व्हिडिओसाठी कॅमेराच आपल्याला प्रॉपर लागतो. बाकी सगळ्या गोष्टी एवढ्या आपण यूज नाही करत, तर त्या नसल्या तरी काय हरकत नाही. पण कॅमेराची जी क्लिअरिटी असते ना ती चांगली घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या व्हिडिओज वगैरे चांगल्या येतील. हा पहिला एक प्रश्न झाला. सेकंड असा आहे की माईकची गरज असते का, म्हणजे ते पण एका ताईनीच प्रश्न विचारला होता मला की माईक वगैरे घ्यावं लागेल का. आत्ता मी तुमच्याशी बोलते तर इथे कुठे बघू शकता की कुठे मी माईक वगैरे लावलेला नाही आहे. म्हणजे मी नॉर्मल तुमच्याजवळ आत्ता बोलते. फक्त एवढंच की जिथे तुम्ही व्हिडिओ बनवाल, म्हणजे ज्यावेळेला लाँग व्हिडिओ बनवाल ना तुम्ही, त्यावेळेला एवढं हे करा की तिथे शांतता असली पाहिजे. म्हणजे ऑडियन्सला फक्त आपलाच आवाज, म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलते तर माझ्या आजूबाजूला बाकी बॅकग्राऊंड काही नाही. इवन मी फॅन पण बंद केलं आहे, कारण की फॅनचा पण कधी-कधी एवढा आवाज येतो की तो आपला आवाज मधीच तोडतो. तर एवढा फक्त प्रयत्न करा की जिथे तुम्ही व्हिडिओ बनवाल तिथे थोडी शांतता असली पाहिजे. बाहेर वगैरे बनवलात तर बाहेरचं सगळं बॅकग्राऊंडचा आवाज येणार. मग तुमचा आवाज जर ऑडियन्सपर्यंत क्लिअर नाही गेला तर समोरच्याला तुमचा आवाज नाही गेला तर तुमच्या व्हिडिओ बनवण्याचा काय विषय आहे तो कळणार नाही. आणि तो जर कळला नाही तर लोकं एवढा विचार करून ते व्हिडिओ बघणार नाही. म्हणजे बघा ना, आपल्याला एखादी गोष्ट जर क्लिअर कळलीच नाही तर आपण तो व्हिडिओ बघतो का. तसंच असतं की आवाज फक्त क्लिअर आला पाहिजे, एवढी काळजी घ्या. माईक नसला तरी चालेल सुरुवातीला. शांत ठिकाणी बसून, माझं आता फेसबुक चॅनल मॉनिटाईज झालं आहे, यूट्यूबचं पण मॉनिटाईजला गेलं आहे. पण तरी पण मी अजून माईक घेतला नाही आहे, कारण की ज्यावेळेला आपण अर्निंग त्याच्यामधून घेतो त्याच वेळेला त्याच्यावरती आपण
खर्च करायला बिनधास्त करू शकतो. सो मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढा आवाज तुमच्यापर्यंत जातो आहे. सो मला आत्तापर्यंत तरी माईकची गरज लागली नाही आहे, पण फ्युचरमध्ये लागल्यानंतर नक्की ट्राय करू. म्हणजे सुरुवातीला लगेच माईकची गरज नाही आहे. तिसरा क्वेश्चन आहे की स्टँड वगैरे तुम्हाला घ्यावा लागेल का? यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर तुम्हाला रिंग लाईट्स असतात, तुम्ही बघितलं असाल सगळीकडे, किंवा स्टँड वगैरे असतो, तर तो तुम्हाला घ्यायची गरज आहे का? तर मला असं वाटते त्याची एवढ्या लवकर पण काहीच गरज नाही आहे. तुम्ही जर म्हणजे हे बनवताय, डेली ब्लॉग वगैरे बनवताय, तरी मोबाईल हातात धरून पण तुम्ही करू शकता. जर नसेल जमत तर तुम्ही तो घेऊ शकता स्टँड, जो हातात पकडायचा असतो. पण मी आत्तापर्यंत माझे ब्लॉग वगैरे केलेत ना, मोबाईल हातात धरूनच केलेत. आणि आत्ता जर अशा व्हिडिओ बघताय, म्हणजे ज्या एका जाग्यावरती बसून व्हिडिओ बघताय ना, आत्ताही मी कशाचा तरी सपोर्ट देऊन मोबाईल ठेवलेला आहे आणि माझी व्हिडिओ चालू आहे. माझ्याकडे होती रिंग लाईट, म्हणजे माझ्या मिस्टरांनी लास्ट टाईम माझ्या बड्डेला मला गिफ्ट केली होती. मोठी रिंग लाईट आणि स्टँड होता, पण माझ्या मुलांनी तो पाडला आणि तो म्हणजे खराब झाला. एवढं मी त्याच्यावर जास्त व्हिडिओज नाही बनवले, खूप अगोदर होती. पण आता त्याच्यानंतर मी नाही घेतली. म्हटलं नाही, आत्ता काही गरज नाही आहे. जर व्यवस्थित सगळं चाललं आहे तर काही गरज नाही आहे. नंतर बघता येईल. म्हणजे माईक, मोबाईल किंवा स्टँड ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तुमच्याकडे तरच तुम्ही यूट्यूब चॅनल खोलू शकता, असं काही नाही आहे. यूट्यूब चॅनल खोलायला फक्त तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, बऱ्यापैकी त्याचा कॅमेरा चांगला पाहिजे, तर तुम्ही तुमचे डेली ब्लॉग किंवा शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ टाकू शकता. तर हा मेन पॉईंट होता. म्हणजे आत्ता आपण जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलली की आपण आता यूट्यूबच्या व्हिडिओ बनवायला कशा बनवायच्या, सुरुवात कशी करायची, काय करायची, एकदम शून्यापासून मी सांगायला सुरुवात करते. बऱ्याच जणांना माहिती आहे, मला माहिती आहे, पण काही अशा आपल्या मैत्रिणी असतात की त्यांना ह्या बारीकसारीक गोष्टी माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे त्या असा अंदाज लावून टाकतात की नाही, मग आता यूट्यूब चॅनल खोलायचं किंवा सोशल मीडियावर जायचं तर मला हे सगळं घेतलं पाहिजे, मगच मी चालू करू शकते. तर असं काहीच नाही. आज एवढे फॉलोअर्स आहेत फेसबुकवरती किंवा आता सबस्क्रायबर आहेत यूट्यूबवरती, पण अजूनपर्यंत मी या तिन्ही गोष्टींवरती खर्च केलेला नाही आहे. सो तुम्हाला पण स्टार्ट करायचं आहे तर बिनधास्त फक्त मोबाईलवरती स्टार्ट करा. फक्त ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे हे केलं तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. आणि आता सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी एक गोष्ट आहे जी तुम्हाला पाहिजेच आहे, ती मी म्हणजे तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट अशी आहे की तुमचा कॉन्फिडन्स. तो खूप गरजेचा आहे. बाकी सगळ्या मटेरियल हे नसलं तरी पण चालेल. तुमच्याकडे फक्त तुमचा मोबाईल आणि तुमच्यामधला कॉन्फिडन्स पाहिजे. कारण की कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही सोशल मीडियावरती काम करू शकता आणि तुमच्यात पेशन्स पाहिजेत. कारण की कसं आहे ना, मी म्हणजे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मी खूप वर्षांपासून करते, रेग्युलर करत नव्हती. आणि आत्ता 7-8 महिने मी रेग्युलर यूट्यूबवरती लक्ष द्यायला लागले. तेव्हा आत्ता कुठे चॅनल मॉनिटायझेशनला गेला. पण मी तेवढं सातत्य नव्हतं दिलं, हे मला कळलं. कारण की मी बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त धावपळ करत होती आणि सोशल मीडियाकडे कमी लक्ष देत होती. पण नंतर मला रिअलाईज झालं की एवढ्या गोष्टींमागे धावपळ करण्यापेक्षा मी याच्यावरती जास्त वेळ दिला असता तर आत्तापर्यंत बऱ्यापैकी सगळं स्टार्ट झालं असतं. असं उशिरा का होईना, पण आपल्या चुकांमधून आपल्याला शिकायला मिळतं. तर कॉन्फिडन्स याच्यासाठी पाहिजे, ज्यावेळेला तुम्ही पहिली व्हिडिओ टाकाल ना, त्यावेळेला तुमचे घरातले, तुमच्या आजूबाजूचे, तुमचे रिलेटिव्ह ज्यावेळेला तुमचे कोण व्हिडिओ बघेल तर ती लोकं आपल्याला नावं ठेवणार आहेत, हसणार आहेत. त्यावेळेला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एवढा आत्मविश्वास पाहिजे की ठीक आहे, मी काही चुकीचं करत नाही आहे, त्यामुळे मला दुसरी कोण काय बोलतात त्याचा फरक पडत नाही. आणि तेवढं तुम्ही सातत्य ठेवा की कोणीही काही बोललं तरी मला ही गोष्ट करायची आहे आणि मी सगळ्यांना प्रूव्ह करून देईल की हे केल्यानंतर काय होणार आहे. सो हे तुम्ही क्लिअर ठेवा माइंडमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स. म्हणजे आत्ता असं नाही आहे की तुम्ही आज मी बोलले की चला यूट्यूब चॅनल चालू करा आणि तुम्ही एखादा ब्लॉग काढलात किंवा एखादी व्हिडिओ टाकलात, पोस्ट केलात आणि त्या व्हिडिओला लगेच मिलियनमध्ये व्ह्यूज येतील, ती व्हायरल होईल, असं नसतं. इथे यूट्यूबर्स असे पण आहेत जे आत्ता लाखो कमवतात ना, ते असे पण आहेत की त्यांनी 3-4 वर्षापासून मेहनत घेतली एक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी किंवा यूट्यूबचा कॅटेगरी कंप्लीट होण्यासाठी. 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर एवढे कंप्लीट होण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे. तुम्हाला एवढ्या जाणार नाही जर सातत्य ठेवलात तर, कंटिन्यू तुम्ही ठेवलात तर. कारण की 6-7 महिन्यापासून मी कंटिन्यू करते, तेव्हाचा माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते
ह्या 2 गोष्टी फक्त तुमच्याकडे ठेवलात ना, तर तुम्ही आजच्या डेटला यूट्यूब चॅनल चालू करा, बिनधास्त करा. पुढच्या 6-7 महिन्यांमध्ये तुमचं यूट्यूबवरती खरंच आयुष्य बदलू शकतं. सो यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा, पुढच्या सिस्टममध्ये जे मोबाईलमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, त्याच्यासाठी माझ्या या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपला पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आहे तो तुम्हाला भेटेल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र, जय शिवराय.